विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रोबॅबिलिटी या चॅप्टर मधील नवीन टॉपिक्स अभ्यासणार आहोत आणि तो टॉपिक्स आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. काय असते प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट? म्हणजे इव्हेंटची प्रोबॅबिलिटी म्हणजेच इव्हेंटची पॉसिबिलिटी, आणि ही पॉसिबिलिटी आपण रेशिओ किंवा पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये विचारात घेऊ शकतो. ठीक आहे. काय डेफिनेशन आहे याची प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंटची? सो हे तुम्हाला तुमच्या रजिस्टरमध्ये नोट करायचं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. Definition is, in mathematical language, when possibility of an expected event is expressed in number. Possibility ही नंबर मध्ये जर एक्सप्रेस केली तर त्याला आपण म्हणतो प्रोबॅबिलिटी. Possibility expected event is expressed in number, that is probability. So ही प्रोबॅबिलिटी आपण फ्रॅक्शन और पर्सेंटेज मध्ये सुद्धा शो करू शकतो. या ठिकाणी बघा त्यांनी दिलेलं आहे, फॉर अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. कुठलाही एक रॅन्डम एक्सपेरिमेंट घेतला. रॅन्डम एक्सपेरिमेंटचे आपण आधी सॅम्पल स्पेस लिहिणार यसने, त्यानंतर त्या सॅम्पल स्पेसवर आधारित एक इव्हेंट लिहिणार. मग सॅम्पल स्पेसमध्ये किती सॅम्पल पॉइंट आहे ते नोट करायचे आणि इव्हेंटमध्ये किती पॉइंट आहे ते नोट करायचे. ठीक आहे. आणि या पॉइंटचा रेशिओ, that is then the probability of event A is represented by P of A. It is given by the following formula. Probability of A is number of sample points in event A upon number of points in sample space, that is number of A upon number of S is the probability of event A. Clear? या ठिकाणी एक एक्झाम्पल त्यांनी घेतलेला आहे. या एक्झाम्पल मध्ये एक्सपेरिमेंट कोणता केला? एक्सपेरिमेंट हा आहे की एका बॉक्समध्ये 4 बॉल आहे. त्यापैकी व्हाईट बॉल आहे 3 आणि ब्लॅक बॉल आहे 1. ठीक आहे. हे 4 बॉल एका बॉक्समध्ये आहे, म्हणजेच आपले सॅम्पल पॉइंट किती होणार? नंबर ऑफ एस इज 4. बघा, इन द अबव एक्सपेरिमेंट गेटिंग अ व्हाईट बॉल इज इव्हेंट ए. व्हाईट बॉलचा इव्हेंट ए ने शो केला आहे. ॲज देअर आर 3 व्हाईट बॉल, दॅट इज नंबर ऑफ ए is 3. As the number of ball is 4, समजा total ball 4 आहे. So number of ace is 4. Therefore probability of getting a white ball is, white ball ची probability किती राहील? P of A is number of A upon number of S. It means that 3 upon 4. Similarly, if getting black ball is event B, black ball B या event ने दर्शविला, 3 बॉल जर व्हाईट असेल तर मग राहिला एक बॉल, तो एक बॉल कसा राहील? ब्लॅक राहील. म्हणून नंबर ऑफ बी इज 1 आणि त्याची प्रोबॅबिलिटी होईल पी ऑफ बी इज नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस, दॅट इज 1/4. काही सॉल्व एक्झाम्पल इथे दिलेले आहे, ते सॉल्व एक्झाम्पल मी एक्सप्लेन करून देतो, काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्याला जर प्रोबॅबिलिटी काढायची आहे आणि प्रोबॅबिलिटीवर आधारित जर प्रश्न दिला आहे तर तो प्रश्न कुठल्या स्वरूपात असू शकते, त्याचे हे 3 उदाहरणं त्यांनी दिलेले आहेत. त्यापैकी आपण पहिलं उदाहरण या ठिकाणी विचारात घेत आहोत. त्यामध्ये फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग व्हेन 1 कॉइन इज टॉस. रॅन्डम एक्सपेरिमेंट कोणता आहे? 1 कॉइन इज टॉस. मग एक कॉइन टॉस केला, याच्यावरून आपल्याला सॅम्पल स्पेस मिळेल आणि समजा तो सॅम्पल स्पेस आपण घेतला एस. लेट एस बी द सॅम्पल स्पेस. मग सॅम्पल स्पेस एस घेतला तर सॅम्पल पॉइंट कोणते राहील? एच ऑर टी, कारण एकच कॉइन टॉस केलेला आहे आणि म्हणून सॅम्पल पॉइंट होईल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट इज 2. आता 2 इव्हेंट दिलेले आहे या एक्सपेरिमेंटशी संबंधित. कोणते 2 इव्हेंट आहे? पहिला होता गेटिंग हेड, म्हणजे हेड येण्याची शक्यता, आणि गेटिंग टेल, टेल येण्याची शक्यता. ठीक आहे. हे 2 इव्हेंट आहे. समजा एका इव्हेंटला आपण ए ने शो करू, दुसऱ्या इव्हेंटला आपण बी ने शो करू. लेट इव्हेंट ए बी द गेटिंग हेड. सो ए इज इक्वल टू एच, सॅम्पल पॉइंट इज 1 and its probability
ए या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची असेल तर नंबर ऑफ ए म्हणजे ए या इव्हेंटमध्ये जितके सॅम्पल पॉईंट आहे तितके सॅम्पल पॉईंट अपॉन टोटल सॅम्पल पॉईंट. टोटल सॅम्पल पॉईंट म्हणजे सॅम्पल पॉईंट ऑफ सॅम्पल स्पेस. क्लिअर? दॅट इज 1/2. याच्यावरून आपल्याला ए या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी प्राप्त होते. सिमिलरली बी या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी जर आपण विचारात घेतो आहे, काय म्हटलंय? गेटिंग टेल. सेम ज्याप्रमाणे एक हेड आहे तसंच एक टेल आहे, म्हणून टेल येण्याची पॉसिबिलिटी सुद्धा 1 आहे, म्हणून नंबर ऑफ बी इज 1. सो पी ऑफ बी इज नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस, दॅट इज 1/2. हा पहिला प्रश्न इथे पूर्ण होतो. त्यानंतर सेकंड क्वेश्चन कडे आपण जाऊया. काय म्हटलंय? रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. 1 डाय इज रोल. 1 डाय इज रोल. मग एक गोटी जर आपण फेकली तर पॉसिबिलिटी किती राहील? 1 to 6 पर्यंत. सो एस बी द सॅम्पल स्पेस. एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 6. सो नंबर ऑफ एस इज 6. दोन इव्हेंट या ठिकाणी दिलेले आहे. त्यापैकी पहिला इव्हेंट आपण विचारात घेऊया. काय म्हटलं पहिल्या इव्हेंटमध्ये? नंबर ऑन द अप्पर फेस इज प्राईम. मग समजा हा पहिला जो इव्हेंट आहे तो आपण कॅपिटल एने शो केला. लेट इव्हेंट ए इज प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. मग या नंबर पैकी 1 to 6 पैकी प्राईम नंबर कोणकोणते आहे? 2 आहे, 3 आहे आणि 5 आहे. हे आहे प्राईम नंबर. म्हणून ए या इव्हेंटमध्ये हे सॅम्पल पॉईंट राहील 2 3 आणि 5. किती आहे सॅम्पल पॉईंट? 1 2 3. म्हणून नंबर ऑफ ए इज 3. मग याची प्रोबॅबिलिटी जर आपल्याला काढायची आहे तर पी ऑफ ए इज नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस, दॅट इज 3/6. कारण नंबर ऑफ एस मध्ये किती आहे? 6 आहे. सो 1/2. ही झाली पहिल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी. दुसऱ्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी जर आपल्याला घ्यायची आहे, दुसरा इव्हेंट काय म्हटलं आहे? इव्हन नंबर ऑन द अप्पर फेस. इव्हन नंबर कोणते? इव्हन नंबर आहे याच्यामध्ये बघा. याच्यात इव्हन नंबर आहे 2 4 आणि 6. हेच इव्हन नंबर आहे. दॅट इज 2. हा एक इव्हन नंबर आहे. 4 हा एक इव्हन नंबर आहे आणि 6 हा एक इव्हन नंबर आहे. हे झाले इव्हेंट बी चे सॅम्पल पॉईंट. बघा आले 2 4 6. किती नंबर आहे? 1 2 3. सो नंबर ऑफ बी इज 3 and its probability is P of B is number of B upon number of S. Therefore P of B is 3/6, that is 1/2. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आपण विचारात घेऊया. याच्यामध्ये काय म्हटलं आहे? शफल पॅक ऑफ 52 प्लेइंग कार्ड्स. ठीक आहे, प्लेइंग कार्ड सगळ्यांना माहिती आहे आणि आपल्याला माहित आहे या 52 कार्ड्स मध्ये कोणकोणत्या प्रकारचे किती किती कार्ड आहे हे आपण याच्या आधी अभ्यासलेले आहे. त्या कार्ड पैकी जे इव्हेंट त्यांनी दिलेले आहे ते कोणते इव्हेंट आहे? द कार्ड ड्रॉन इज अ रेड कार्ड अँड ए फेस कार्ड. क्लिअर? हे झाले आपले दोन इव्हेंट. एका इव्हेंटला ए ने शो करू, एका इव्हेंटला बी ने शो करू आणि टोटल सॅम्पल स्पेस म्हणजे 52 कार्डचं सॅम्पल स्पेस आहे म्हणून number of S is 52. So S is the sample space. So number of S is 52. Let event A is a card drawn is a red card. The card getting a red card. So total red card किती आहे? 13 राहते हर्ट्स कार्ड आणि 13 राहते डायमंड कार्ड्स. असे आहे 26 रेड कार्ड्स. म्हणून नंबर ऑफ ए झाले 26. नंबर ऑफ ए इज 26. आपण नंबर ऑफ एस किती शो केलेला आहे? 52. म्हणून ए या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी जर शो करायची आहे तर पी ऑफ ए इज नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस, दॅट इज इक्वल टू 26 अपॉन 52, दॅट इज 1/2. त्यानंतर इव्हेंट बी. इव्हेंट बी मध्ये काय म्हटलं आहे? कार्ड ड्रॉन इज ए फेस कार्ड. आता फेस कार्ड हे 4 सूट मध्ये प्रत्येकी 3-3 असतात. फॉर एक्झाम्पल 3 कार्ड्स दॅट इज हार्ट कार्ड्स, 3 कार्ड्स that is diamond cards, 3 face cards that is club cards and 3 face card that is spade cards. असे झाले 12. म्हणून इथे टोटल फेस कार्ड घेतले 12. So number of B is 12 and number of S is 52. So probability of event B is number of B upon number of S is equal to 12 upon 52, that is 3/13. आणि इथे हा प्रश्न पूर्ण झाला. त्यानंतर
क्वेश्चन नंबर 4. आता या क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेलं आहे, एका बॉक्समध्ये 5 चॉकलेट आहे स्ट्रॉबेरी फ्लेवरचे, 6 चॉकलेट आहे कॉफी फ्लेवरचे आणि 2 चॉकलेट्स आहे पेपरमेंट फ्लेवरचे. मग त्या बॉक्समध्ये टोटल किती चॉकलेट्स आहे? सो बॉक्स कंटेनिंग 5 plus 6 plus 2 that is 13 chocolates. It means that number of years is 13. क्लिअर? हा झाला आपला सॅम्पल स्पेस. मग त्याच्यानंतर त्यांनी इव्हेंट दिलेले आहे. कोणते इव्हेंट घेतले आहे त्यांनी? एक इव्हेंट आहे इट इज ए कॉफी चॉकलेट आणि दुसरा इव्हेंट आहे इट इज ए पेपरमेंट चॉकलेट. ठीक आहे. मग कॉफी चॉकलेट ची प्रोबॅबिलिटी आपल्याला जर शो करायची आहे, काय शो करायचं आहे? प्रोबॅबिलिटी आपल्याला कॉफी चॉकलेट आणि पेपरमेंट चॉकलेटची काढायची आहे. म्हणून या ठिकाणी कॉफी चॉकलेटचे सॅम्पल पॉईंट किती? लेट ए बी द इव्हेंट इट इज ए कॉफी चॉकलेट. Total coffee chocolate is 6, so number of A is 6 and its probability by using the formula P of A is n upon A upon n upon S, that is equal to 6 upon 13. Similarly, for event B, B is the event, it is a peppermint chocolate. ठीक आहे. मग peppermint chocolate, how many peppermint chocolates in a box? There are 2 peppermint chocolates in a box, so number of B is 2. So probability of B is number of B upon number of S, that is equal to 2 upon 13, and here our answer is close, complete. त्यानंतर लेट्स रिमेंबर, काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात. कोणत्या? प्रोबॅबिलिटी इज एक्सप्रेस्ड ॲज ए फ्रॅक्शन और पर्सेंटेज. प्रोबॅबिलिटी आपण एक तर फ्रॅक्शन मध्ये एक्सप्रेस करू शकतो किंवा पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस करू शकतो. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट, कुठल्याही इव्हेंटची प्रोबॅबिलिटी ही 0 पासून 1 पर्यंत असते. म्हणजेच 3 प्रकार झाले, 0 बी राहू शकते, 1 राहू शकते किंवा लाईज बिटवीन 0 अँड 1 राहू शकते फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये. आणि पर्सेंटेजचा फॉर्म विचारात घेतला तर 0% पासून तर 100% पर्यंत, म्हणजे 0% राहील, 100% राहील किंवा त्याच्या दरम्यान राहील. क्लिअर? आता समजा एक इव्हेंट आपण विचारात घेतला ई आणि त्याची प्रोबॅबिलिटी काढतो म्हटलं तर आपण शो कशाने करू? पी ऑफ ई. ही झाली प्रोबॅबिलिटी. ही प्रोबॅबिलिटी फ्रॅक्शन मध्ये किती असू शकते? 0 लेस ऑर इक्वल, त्याच्यापेक्षा लहान किंवा त्याच्या बरोबर. इकडे 1, इकडे प्रोबॅबिलिटी इज अगेन लेस ऑर इक्वल, म्हणजे 1 पेक्षा कमी किंवा 1 च्या बरोबरी. म्हणून कुठलीही प्रोबॅबिलिटी ही फ्रॅक्शनच्या फॉर्म मध्ये 0 to 1 किंवा त्यांच्या दरम्यान असेल, किंवा पर्सेंटेज मध्ये घेतलं तर 0% ते 100% किंवा त्याच्या दरम्यान. आता प्रोबॅबिलिटी ऑफ 1/4. आता प्रोबॅबिलिटी या ठिकाणी 1/4 दाखविली आणि याला जर आपल्याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्ही स्टँडर्ड 9th मध्ये आपण शिकलेलो आहोत रेशिओ अँड प्रोपोर्शन मध्ये. ठीक आहे. आणि रेशिओ अँड प्रोपोर्शन मध्ये ज्यावेळेला आपण हे पाहिलं त्यावेळेला फ्रॅक्शनला पर्सेंटेज मध्ये कसं कन्वर्ट करते ते आपण विचारात घेतलेलं होतं. ठीक आहे. आणि इथे जर आपण विचार करतो की फ्रॅक्शनला कसं कन्वर्ट करायचं, तर जर समजा या ठिकाणी 1/4 दिलेला आहे, ठीक आहे, 1/4, आणि याला पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करणे म्हणजे डिव्हायडेड मध्ये 100 आणणे. मग या ठिकाणी 4 ला कितीने मल्टिपल केलं म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 100 येईल. इथे आपल्याला मल्टिपल करावं लागेल 25 ने, तेव्हा डिनॉमिनेटर मध्ये 100 येईल. आणि खाली जर आपण 25 ने मल्टिपल केलं तर वर सुद्धा आपल्याला 25 ने मल्टिपल करावं लागेल. and get 1 into 25 is 25 and 4 into 25 is 100. So 25 upon 100 means 25%. क्लिअर? तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 1/4 म्हणजे 25% कसे फॉर्म होते ते या ठिकाणी तुम्हाला शो करून दाखवले आहे. त्याच्यानंतर this lesson begin with a dissection of 40 sheets with name of
planned and each of the 40 students picking a cheat. Only one cheat had the name Basil on it. The probability of any student getting the cheat of Basil is 1 by 40. 40 चीट आहे त्यापैकी एक चीट जर काढली तर त्याची प्रोबॅबिलिटी करेल 1 बाय 40 राहील. फॉर अ स्टुडंट स्टँडिंग फर्स्ट और लास्ट इन द रो और एनीवेअर इन बिटवीन द प्रोबॅबिलिटी इज द सेम. कुठल्याही मुलाने कुठलीही चीट काढली तरी एका वेळेला तो एकच चीट काढणार आहे आणि एकच चीट काढणार असल्यामुळे ते 40 पैकी एक आहे म्हणून त्याची प्रोबॅबिलिटी 1 बाय 40 राहील कारण इव्हेंट एकच होत आहे आणि एकच चीट ॲट ए टाइम निघत आहे म्हणून इव्हेंटचे सॅम्पल पॉईंट 1 आहे आणि सॅम्पल स्पेसचे सॅम्पल पॉईंट 40 आहे म्हणून 1 बाय 40 त्याची प्रोबॅबिलिटी राहील. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता आपण सुरुवात करू प्रॅक्टिस सेटला. ओके, प्रॅक्टिस सेट 5.4 याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन आपण विचारात घेऊ. काय म्हटलंय फर्स्ट क्वेश्चन मध्ये? If two coins are tossed, find the probability of the following event: getting at least one head, second getting no head. ठीक आहे. तर हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनला आपण या ठिकाणी सॉल्व करू. क्वेश्चन नंबर 1 दॅट इज आन्सर 1. ठीक आहे. रॅन्डम एक्सपेरिमेंट काय आहे? 2 coins are tossed. ठीक आहे, ते लिहू. Let S be the सॅम्पल स्पेस. झालं. सॅम्पल स्पेस आपण लिहिलं. आता सॅम्पल पॉइंट लिहा. सो देअरफॉर S इज इक्वल टू कोणते सॅम्पल पॉइंट? 2 कॉइन टॉस केले आहे. मग 2 कॉइन जर टॉस केले तर H H H T T H आणि T T. क्लियर? Therefore, number of years is equal to how much? 4. ठीक आहे. आता याच्यात दोन इव्हेंट आपल्याला दिलेले आहे कारण आपल्याला फाइंड आउट काय करायची आहे? प्रोबॅबिलिटी. ठीक आहे. एकाला घेऊ ए आणि एकाला घेऊ बी. ठीक आहे. नंबर 1. Let A is the event that getting at least one head. Getting at least one head. आता at least one याचा अर्थ पहिले आपण समजून घेऊया. ठीक आहे. at least one म्हणजे one or more. at least one चा अर्थ काय असते? one or more. ठीक आहे. therefore A is equal to कोणते सॅम्पल पॉइंट येईल त्याच्यात? इव्हेंट दॅट गेटिंग ॲट लिस्ट वन हेड. कमीत कमी एक, जास्तीत जास्त किती? म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सॅम्पल पॉइंट येईल H H T आणि TH. ठीक आहे. सो नंबर ऑफ A इज इक्वल टू 3. क्लिअर? आणि मग याची प्रोबॅबिलिटी जर घ्यायची आहे तर आपण काय करू? देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज काय फॉर्म्युला म्हटलंय त्यांनी प्रोबॅबिलिटीसाठी? ज्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आहे काढायची आहे त्याचे सॅम्पल पॉइंट दॅट इज नंबर ऑफ ए अपॉन
सॅम्पल स्पेसचे सॅम्पल पॉइंट नंबर ऑफ यस. So that is equal to 3 by 4. So therefore P of A is equal to 3 by 4. Clear? Second, let B is the event that getting काय म्हटलंय नो हेड. That getting no head. So B is ज्याच्यात हेड नाही असे याच्यातले सॅम्पल पॉइंट कोणत्या इथे हेड आहे इथे हेड आहे इथे हेड आहे इथे आहे का नाही मग इथे काय येईल टी टी. मग एकच या ठिकाणी सॅम्पल पॉइंट आलाय म्हणून नंबर ऑफ बी इज 1. याची प्रोबॅबिलिटी करायची आहे. सो बाय युजिंग द फॉर्म्युला ते आपण घेऊ. Also P of B is equal to number of B upon number of S. So number of B चे किती आहे 0.1 आणि S चे किती आहे 4. Therefore P of B is 1 by 4. Is that clear now? आणि इथे आपलं उत्तर कंप्लीट होते. So answer is number 1 first probability is 3 by 4 and number 2 second probability is 1 by 4. आणि इथे पहिल्या प्रश्नाचा आन्सर आपला पूर्ण झाला. क्लिअर. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर 2. सो आन्सर 2. रॅन्डम एक्सपेरिमेंट कोणता आहे 2 डायस आर रोल्ड सायमल्टेनियसली. 2 डायस रोल केलेले आहे. घेऊ आपण लेट S be the sample space. Therefore S is equal to 2 रोल जर डाय केले आहेत ठीक आहे 2 डाय जर रोल केले आहेत थ्रो केले आहेत तर आपल्याला सॅम्पल पॉइंट 36 मिळेल आणि ते कोणते राहील 1 1 1 2 1 3 1 4 1 5 1 6 त्यानंतर 2 1 2 2 2 3 2 4 2 5 and 2 6 त्यानंतर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 and 3 6 त्यानंतर 4 1 4 2 4 3 4 5 no 1 2 3 4 4 लिहिताना काळजी घ्यायची असते 4 4 4 5 and 4 6 त्यानंतर 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 and last column is last row is
6 1, 6 2, 6 3, 6 4, 6 5, and 6 6. How many total sample point here? So number of years is 36. ठीक आहे. हे झाला सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट. आता आपल्याला हे 3 इव्हेंट दिलेले आहे. ठीक आहे. त्याच्यापैकी एकाला ए घेऊ, एकाला बी घेऊ आणि एकाला सी घेऊ. ठीक आहे. नाव नंबर 1 लेट. काय म्हटलंय? The sum of the digit on the upper face is at least 10. Let A is the event किंवा इथे तुम्ही असंही लिहू शकता इव्हेंट A. Let event A is जसं आहे तसं the sum of the digit on the upper faces is at least 10. Therefore A is equal to आता याच्यात सॅम्पल पॉइंट पहा. ज्या डिजिटची सम ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी, मी तुम्हाला आधीच सांगितलं ऍटलिस्टचा अर्थ काय? 1 और मोर. ऍटलिस्टचा अर्थ आहे 1 और मोर, म्हणजेच 10 किंवा त्यापेक्षा जास्त. कमीत कमी 10 पाहिजे, त्यापेक्षा जास्त चालेल. मग कमीत कमी 10 साठी आता इथे पहा मॅक्झिमम 9च आहे. ठीक आहे. इथेपर्यंत तर आपल्याला एकही सॅम्पल पॉईंट मिळणार नाही. इथे आलो तर हा एक सॅम्पल पॉईंट मिळेल 4 6 चा 10, म्हणजेच पहिला या ठिकाणी आपल्या जवळ येईल 4 6. त्यानंतर इथं मिळेल 5 + 1 6 7 8 9. दुसरा मिळाला 10. कोणता? 5 5. त्यानंतर 5 6. त्यानंतर 7 8 9 10 6 4. 10 किंवा त्यापेक्षा अधिक पाहिजे, म्हणजे इथे 6 5 पण येणार आणि 6 6 पण येणार. किती आले? 1 2 3 4 5 6. Therefore number of A is equal to 6. Is that clear? ओके. मग आता याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे. नाव probability of event A is equal to number of A upon number of S. That is equal to 6 upon 36. That is equal to, so 6 1 the 6, 6 6 the 36, that is 1 by 6, and hence probability of event A is equal to 1 by 6. Is that clear? आता पहिल्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपण लिहिली. अशीच आपण आता प्रोबॅबिलिटी लिहू इव्हेंट नंबर 2 ची. सेकंड इव्हेंट काय म्हटलं आहे? द सम ऑफ द डिजिट ऑन द अप्पर फेसेस इज 33. ओके. आता इथे आपण इव्हेंट बी घेऊया. अप्पर फेसेस इज 36.
सेकंड लेट इव्हेंट बी. ठीक आहे, याचं आपण केलं, आता बीचं घेऊ. काय म्हटलंय? द सम ऑफ द डिजिट ऑन द अपर फेसेस इज 33. आता मला सांगा, त्या ठिकाणी 33 सम येणारे किती फेस आहे? मॅक्झिमम सम जर घेतली तर 6 + 6 12 येईल. 33 वाले आहे का कोणी? नाही. मग या ठिकाणी काय होईल? बी इज द इव्हेंट that is empty. Empty means 5. And hence number of B is equal to 0. याची probability जर काढायची आहे, also probability of event B is equal to number of B upon number of S. मग सॅम्पल पॉइंट इव्हेंट बी मध्ये किती आहे? 0. आणि इथे किती आहे? 36. आता न्यूमॅरेटर मध्ये जर 0 येत असेल तर त्या फ्रॅक्शनची व्हॅल्यू असते 0. सो देअरफॉर probability of event B is 0. Is that clear? त्यानंतर थर्ड क्वेश्चन आपण विचारात घेऊया. काय म्हटलं? द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन द सेकंड डाय. ठीक आहे, पहिल्या डायचा डिजिट हा मोठा पाहिजे. डिजिट फर्स्ट डाय इज ग्रेटर, पहिल्याचा मोठा आणि दुसऱ्याचा छोटा. तर अशा पद्धतीने आपण तिसरं उदाहरण या ठिकाणी विचारात घेऊया. तिसरा इव्हेंट विचारात घेऊ. समजा आपण त्या इव्हेंटला नाव दिलं सी. इथं घेतला सी. ठीक आहे. द डिजिट ऑन द फर्स्ट डाय is greater than the digit on the second die. Therefore, Kevin C is equal to फर्स्ट डायचा मोठा पाहिजे. हा, फर्स्ट डायचा इथं सारखा आहे, इथे लहान आहे. प्रत्येक ठिकाणी इथे लहान आहे म्हणजे हे आपल्या कामाचे नाही. हा इथे मोठा आहे, हा एक. इथं सारखा आहे, इथं लहान आहे, हे कामाचे नाही. हा इथे मोठा आहे, इथे मोठा आहे, हे दोन झाले, बाकी आपल्या कामाचे नाही आहे. या ठिकाणी हे 3, या ठिकाणी हे 4 येईल आणि या ठिकाणी हे 5 येईल. ओके. इथे एका याच्यात एक नाही, इथे 1 2, इथे 3, इथे 4 आणि इथे 5. म्हणजे इथे काय इन पॉईंट तुमचे? पॉईंट इन पहिला 2 1, दुसरा 3 1 3 2, तिसरा चौथ्यामध्ये पहा 4 1 4 2 4 3, त्यानंतर इन 5 1 5 2 5 3 5 4, त्यानंतर इन 6 1 6 2 6 3 6 4 and 6 5. So number of C is किती आले? 1 2 3 4 5 6. इथे 1 1 plus 2 3 3 plus 3 6 6 plus 4 10 10 plus 5 15. Number of C is 15. So similarly, for by using the formula of probability, P of C is equal to number of C upon number of S. That is equal to
15/36. ओके, मग 15 आणि 36 मध्ये कितीचा भाग जाते? 3चा भाग जाते. सो 3 5 जा 15, 3 12 जा 36. सो आन्सर इज 5/12. Therefore hence फर्स्ट आन्सर किती काढलं होतं तुम्ही? गेटिंग हेड प्रोबॅबिलिटीचं किती आलं होतं? 1/6. ठीक आहे. सेकंड आन्सर आलं तर 0 आणि थर्ड आन्सर आपण काढलं 5/12 आणि इथे तुमचा हा प्रश्न पूर्ण होते. ओके, त्याच्यानंतर आपण जाऊया क्वेश्चन नंबर 3 कडे वळू. हा क्वेश्चन सो आन्सर 3 काय म्हटलंय? देअर आर 15 tickets in a box. ठीक आहे, and each bearing one of the numbers from 1 to 15. एका बॉक्समध्ये 15 तिकीट आहे आणि प्रत्येक तिकीटवर 1 पासून 15 पर्यंत नंबर नोंदवलेले आहे. एका तिकीटवर एकच नंबर आहे. समजा एक तिकीट घेतली त्याच्यावर एक नंबर, दुसरी तिकीट घेतली 2, तिसरी घेतली 3, चौथी घेतली 4, अशा पद्धतीने. आणि ते सगळं 15 तिकीट एका बॉक्समध्ये ठेवल्या. वन तिकीट इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम द बॉक्स. त्या बॉक्समधून एक एक तिकीट जर काढली तर आपल्याला किती वेळा तिकीट काढावं लागेल? 15 वेळा. म्हणजे सॅम्पल पॉईंट किती झाले आपले? 15. ठीक आहे. सो फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट द तिकीट इज ड्रॉन. तिकीट बाहेर काढण्याचे जे इव्हेंट आहे त्याची प्रोबॅबिलिटी शो करायची आहे. समजा आपण या इव्हेंटसाठी घेऊ ए आणि या इव्हेंटसाठी घेऊ बी आणि सॅम्पल स्पेस घेऊ आपण यस. सो लेट यस बी द सॅम्पल स्पेस. ठीक आहे. Therefore, S is equal to 1, 2, 3, 4 हे कुठपर्यंत राहील? 15 पर्यंत राहील. ओके, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. Therefore, number of S is 15. ठीक आहे. So, let इव्हेंट ए इज. पहिल्या इव्हेंटला विचारत घेऊ. काय म्हटलंय? शो ॲन इव्हन नंबर. शोज किंवा द नंबर ऑन द तिकीट. ओके, द तिकीट ड्रॉन बिअर ॲन इव्हन नंबर. शोज ॲन इव्हन नंबर. Okay, so the number on the ticket shows an even number. Therefore, number of A is equal to किती इव्हन नंबर आहे याच्यामध्ये? इव्हन. ठीक आहे, बघा 2, 4, 6, 8, 10, 12 and 14. That is 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Clear? So number of A is 7. याची probability घ्या. Therefore, probability of event A is equal to number of A upon number of S. That is equal to 7/15. Therefore, probability of event A is 7/15. Okay. आता second.
let event b is काय म्हटलंय दुसरा shows a number which is a multiple of 5 shows a number which is a multiple of 5. Therefore, number of b is पाचच्या पटीत असणारे कोणते आहे एक हा आहे 5 त्यानंतर हा एक दुसरा आहे 10 आणि हा तिसरा एक आहे 15 म्हणजेच इथे आपण काय लिहिणार 5 10 and 15 therefore number of b is equal to 3 therefore probability of event b is equal to number of b upon number of s. So number of b is 3 and number of s is 15. 3 चा 15 मध्ये भाग जातो. So 1 by 3 1 जा 3, 3 5 जा 15, 1 by 5. So therefore P of B is 1 by 5. ठीक आहे. Hence answer first answer is 7 upon 15 and second answer is 1 by 5. आणि इथे आपला क्वेश्चन नंबर 3 पूर्ण होतो. क्लिअर? आता घेऊ आपण क्वेश्चन नंबर 4. या क्वेश्चन नंबर 4 मध्ये रॅन्डम एक्सपेरिमेंट काय आहे 2 digit number is formed with the digit 2 3 5 7 and 9 याच्यापासून 2 digit नंबर फॉर्म झाले पाहिजे विथआउट रिपिटेशन लक्षात घेता इथे काय म्हटलं आहे रिपिटेशन नको आहे सो आन्सर 4 क्लिअर लेट S be the sample space therefore S is equal to कोणते घेतले डिजिट त्यांनी 2 3 5 7 9 2 3 5 7 9 रिपिटेशन नको आहे म्हणजे हे येणार नाही 3 3 येणार नाही 5 5 येणार नाही 7 7 येणार नाही आणि 9 9 पण येणार नाही मग कुठून सुरुवात होईल 2 3 2 5 2 7 अँड 2 9 हे नंबर इथे आपल्याला फॉर्म करायचे आहे आणि 2 डिजिट नंबर म्हटलं आहे पहिला नंबर कोणता सांगितला मी 2 3 दुसरा 2 5 तिसरा 2 7 त्यानंतर 2 9 2 पासून तयार होणारे नंबर झाले आता तसेच 3 पासून करा दॅट इज 3 2 3 3 नाही येणार 3 5 त्यानंतर 3 7 3 9 नंतर 5 पासून 5 2 5 3 5 5 नाही येणार 5 7 5 9 त्यानंतर 7 पासून 7 2 7 3 7 5 7 7 नाही येणार 7 9 त्यानंतर 9 पासून 9 2 9 3 9 5 and 9 7 किती झाले टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 and hence number of years is
20. फर्स्ट पार्ट लक्षात आला. ठीक आहे. आता सरकू आपण पुढे. आता या ठिकाणी इव्हेंट दिलेले आहे. एन ऑड नंबर. ऑड नंबर आर फॉर्म. या इव्हेंटला घेऊ आपण ए इव्हेंट आणि याला घेऊ आपण बी इव्हेंट. ठीक आहे. याला आपण मिटून टाकू आधी. So number 1, let event A is an odd number. An odd number here, two-digit odd numbers are formed. या डिजिट पासून तयार होणारे टू डिजिट ऑड नंबर्स इथे आपल्याला घ्यायचे आहे. सो ए इज इक्वल टू कोणकोणते ऑड नंबर आहे? 23, 25, 27, 29, 32 नाही आहे, 35, 37, 39, 52 नाही आहे, 53, 57, 59, 72 नाही आहे, 73, 75, 79, 92 नाही आहे, 93, 95 and 97. So number of A is किती झाले? 3 plus 3 6, 6 plus 4 10, 10 plus 6 16. Number of A is 16. त्याची प्रोबॅबिलिटी काढूया. फॉर्म्युला प्रोबॅबिलिटीचा. सो P of A is equal to number of A upon number of S. That is equal to number of A मध्ये किती आले सॅम्पल पॉइंट? 16 आणि S मध्ये किती आहे? 20. ठीक आहे. कितीचा भाग जातो? 4 चा जातो. सो दॅट इज 4 4 जा 16, 4 5 जा 20. Therefore 4 upon 5. So P of A is equal to 4 upon 5. क्लिअर? आता घेऊ आपण इव्हेंट बी. इव्हेंट बी मध्ये काय म्हटलं आहे? जागेवर बघू, याला आपण कट करून देऊया. नंबर 2 ला सुरुवात करू. लेट इव्हेंट बी. काय म्हटलं आहे? टू डिजिट नंबर इज फॉर्म अ मल्टिपल ऑफ 5. टू डिजिट ओके. टू digit numbers which are काय म्हटलंय? मल्टिपल ऑफ 5. मल्टिपल ऑफ 5. इव्हेंट कोणता घेतला आपण इथे? बी.
देअरफॉर बी इज इक्वल टू, मग मल्टिपल ऑफ 5 कोणता आहे बघा इथे, हा एक आहे 25, 35 2, हा 75 3, म्हणजेच 25, 35 and 75. So number of B is equal to 3. Clear? Therefore, its probability P of B is number of B upon number of S. That is equal to 3 upon 20. याच्यात भाग जात नाही म्हणून तसंच राहील. So P of B is equal to 3 upon 20. झालं. Hence answer 1. किती आली पहिल्याची प्रोबॅबिलिटी, किती काढली होती आपण, 4/5. ते एक नंबर कोणता सुटला आपला, 95 सुटला नाही ते, हा एक आहे. म्हणजे इथे आपल्याला एक नंबर पुन्हा द्यावा लागेल. सो हा एक नंबर आपला सुटला होता म्हणून 75 आणि 95 मल्टिपल ऑफ 5 किती झाले, 4 झाले. इथे येईल 4, दॅट इज 4 1 जा 4, 4 5 जा 20. So that is equal to 1/5 and hence P of B is 1/5. ठीक आहे. आन्सर 1 आलं होतं आपलं 4/5 आणि आन्सर 2 आलाय आपलं 1/5. आणि इथे आपला 4th क्वेश्चन पूर्ण होते. ओके, आता वळूया आपण क्वेश्चन नंबर 5 कडे. आन्सर 5 काय म्हटलंय, अ कार्ड इज ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम ए पॅक ऑफ वेल शफल 52 प्लेइंग कार्ड्स. म्हणजेच सॅम्पल पॉईंट झाले आता 52. सो लेट एस बी द sample space, therefore number of S is equal to 52. हा घेऊ आपण इव्हेंट ए आणि हा घेऊ आपण इव्हेंट बी, एन एस. ठीक आहे. लेट नंबर 1, लेट इव्हेंट ए इज, काय सांगितलं मी, that getting card drawn is an S. Event A that getting card drawn is an S. ठीक आहे. 4 सूट आहे. प्रत्येक सूटमध्ये एक एक एस कार्ड असते, ज्याला आपण एक्का म्हणतो. आणि म्हणून या ठिकाणी नंबर ऑफ ए किती, 4. पूर्ण सूटमध्ये पूर्ण पॅकमध्ये 4च असतात. देअरफॉर पी ऑफ ए इज इक्वल टू number of A upon number of S. So that is equal to 4/52. भाग तोडा, 4 1 जा 4, 4 13 जा 52. So that is equal to 1/13.
Therefore, P of A is 1 by 13. Okay. Second, let event B. काय म्हटलंय? A spade that getting card drawn is a spade. ओके, ही जे स्पेड. आता आपल्याला माहिती आहे की 4 प्रकारचे कार्ड त्याच्यात राहते. कोणते 4 प्रकार? हार्ट, डायमंड, क्लब आणि स्पेड. आणि प्रत्येक प्रकारामध्ये 13 कार्ड असते, म्हणजे टोटल स्पेड कार्ड किती झाले? 13. मग इथे येईन नंबर ऑफ बी इज इक्वल टू 13. सो P of B is equal to number of B upon number of S, that is equal to 13 upon 52. भाग तोड़ा, 13 1 जा, 13 4 जा, that is 1 by 4. Therefore, P of B is 1 by 4. Hence, first answer is 1 by 13 and second answer is 1 by 4. आणि इथे आपले 5ही प्रश्न पूर्ण झाले. ओके. ह्या सगळ्या प्रश्नांची रिव्हिजन करा, तुमच्या रजिस्टरवर उतरवा, लिहून पहा. काही अडचणी आल्यास कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. चला.